इचलकरंजीकरांसाठी आनंदाची बातमी. आता आपल्या सेवेत दाखल झाले आहे एस्पारा आक्वा शुद्ध पेयजल. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शुद्ध पाण्याची खात्री. मायक्रोफिल्टरेशन, ड्युअल मीडिया, आरओ मेम्ब्रेन, अल्ट्राव्हायलेट शुद्ध यासह आपल्याकडे सिप किंग फ्रूट ज्यूसेसमध्ये सिप किंग फ्रूट ज्यूस, स्पाउट पाउच, फ्रूट ज्यूस ग्लास देखील उपलब्ध आहेत. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमांसाठी ऑर्डर देखील स्वीकारल्या जातील. संपर्क राजू कित्तूर 9860615717. अशरफ पेंढारी 7034915717. एस्पारा आक्वा शुद्धतेची खात्री, सेवेत गुणवत्ता. प्रत्येक थेंबात विश्वास, प्रत्येक घोटात शुद्धता. इचलकरंजी महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री व खासदारांचे छायाचित्र हटविल्याने संताप, घटनेचा तीव्र निषेध. इचलकरंजी महानगरपालिकेतून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार धैर्यशील माने यांचे छायाचित्र हटविण्याचा प्रकार नुकताच समोर आला असून या घटनेबाबत सर्व स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लोकशाहीच्या मंदिरात जनतेने निवडून दिलेल्या आणि महत्त्वाच्या घटनात्मक पदांवर कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींचा असा अवमान करणे म्हणजे केवळ त्या व्यक्तींचाच नव्हे तर त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लाखो जनतेचा आणि लोकशाही मूल्यांचा जाहीर अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक असले तरी त्या मतभेदांचे रूपांतर वैयक्तिक आकस, द्वेष आणि अशा हीन पातळीवरील कृत्यांमध्ये होणे महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकीय संस्कृतीला शोभणारे नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. शासकीय कार्यालये आणि प्रशासकीय इमारती या कोणत्याही एका पक्षाची किंवा विचारसरणीची मालमत्ता नसून त्या जनतेच्या आणि लोकशाहीच्या प्रतिकात्मक संस्था आहेत. अशा ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि स्थानिक खासदार यांच्या छायाचित्रांना लक्ष्य करणे हे राजकीय अपरिपक्वतेचे आणि बिघडत चाललेल्या मानसिकतेचे लक्षण असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित दोषींवर तातडीने आणि कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. लोकशाहीची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी आणि अशा चुकीच्या पायंड्याला वेळीच आळा घालण्यासाठी हा निषेध महत्त्वाचा असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान संबंधित नेत्यांचे छायाचित्र सन्मानाने पूर्ववत स्थापित करण्यात यावीत अशी नागरिकांच्यातून तीव्र भावना व्यक्त होताना दिसत आहे.